गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ठीक आहे चहा. एवढं सकाळी उठून चहा वगैरे कशाला करत बसलास? का मी वाईट बनवतो का? नाही तसं नाही, छान करतोस तू चहा, पण मी केला असता. घे ना. लकी बायको, नवऱ्याने सकाळी उठल्या उठल्या हातात चहा आणून दिलाय. तेही आहेच. थँक्यू. फक्त हे आवडते आणि मग घेते. अगं घे, गार होईल चहा. हे काय आहे केदार? अरे डिवोर्स पेपर्स येथे घरात कोणी बघितले तर जरा नीट ठेवायचे ना. कोणी पाहिलं तर आपल्यालाच प्रश्न विचारतील. घे, व्यवस्थित ठेव. ठेवतो. अशी पण आता गरज नाही लागणार. काय? एवढ्यात गरज नाही लागणार पेपर्सची. ठेवतो. कसले पेपर्स? काय नाही ते हे कसले पेपर्स? नाही, नाही. नाही कसले नाही. बाजूला हो ग. अरे काही नाही. पासून काय लपवतोस? नाही काहीच नाही आहे. खरंच सांग. केदार, केदार त्याच्यात काय आहे मला सांग. काहीच नाहीये. मग माझ्यापासून काय लपवतोयस? अहो असू देत ना, त्याचे कामाचे पेपर्स असतील ते. हा, मग दाखव ना काय आहे. कविता केल्यात मी माझ्या बायकोसाठी. त्या लिहिल्यात पेपर्स मध्ये. हो तारिणी, नशीब काढलंस ग. काय रोमॅन्टिक नवरा मिळालाय तुला. ऐक, माझ्या बायकोसाठी कविता लिहिल्या आहेत. हा आता तेवढं तरी आमच्यात राहू द्या. नाही नाही, ऐकव ना त्यांना. ऐकवावीच लागणार का? ऐकवावीच लागेल, त्याशिवाय मी इथून बाहेर जाणारच नाही. तुझ्या सहवासात प्रत्येक क्षण नव्याने खुलतो. तुझं हसणं बघून मी माझा मला भूलतो. तुझ्या साथीने जग अधिक सुंदर होत जातं. दिवसागणिक माझं प्रेम गहिरं होत जातं. केदार, काय सुंदर कविता केलीयस रे. आता आहेस मी टॅलेंटेड. बघ, तुझ्या कवितेत हरवले आणि ज्या कामासाठी आले होते ते राहूनच गेलं. तुला ना कौशिकीने बोलवले बाहेर. लवकर ये. हा हो, मी आलेच. आवरून येतेच. क्या बात है. तुझ्या तिच्यासाठी केली होतीस ही कविता? नाही बॉस, ही मग कविता ऑन द स्पॉट सुचली आहे मला. चेतना काकूने एकदम डेंजर सिच्युएशन मध्ये टाकलं आपल्याला. मला माहिती आहे तुला मला तिच्याबद्दल फार काही सांगायचं नाहीये. काही हरकत नाही, पण कविता छान होती, मला आवडली. आणि तुला जेव्हा केव्हा या नात्यातून मोकळं होऊन तिच्याकडे जावंसं वाटेल ना, तेव्हा तू जाऊ शकतोस. कायम लक्षात ठेव.